नमस्कार, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। रात्रीचे 9 वाजतायत आणि अर्थातच वेळ झाली आहे न्यूज टॉप 9 ची। सुरुवातीला जाणून घेऊयात 9 मोठ्या बातम्या। मला एवढी शपथपत्र हवीत की ती नेत्यांना सुद्धा वाहतूक सेनेची गरज पडली पाहिजे असं वक्तव्य शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय। नाशिकमधली शिवसेना वाहतूक सेना 1000 प्रतिज्ञापत्र घेऊन उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी आली होती आणि त्यावेळी ते बोलत होते। तर सदस्य पत्र आणि प्रतिज्ञापत्र हे शपथपत्र घेऊन किती 11,000 ही सुरुवात आहे। मला एवढी पत्र शपथपत्र आणि सदस्य पत्र पाहिजे की जाताना सुद्धा तिकडे नेताना सुद्धा मला वाहतूक सेनेची गरज लागली पाहिजे। आपल्याकडे कोणी भाडोत्री माणसं नाहीत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला। वाहतूक सेनेला रस्त्यावरच्या खड्ड्यांची सवय आहे आणि जे खड्डे पडलेत त्यांचं काय करायचं ते आपण पाहू असा इशाराही यावेळी ठाकरेंनी दिलाय। वाहतूक सेना म्हटल्यानंतर तुम्हाला रस्त्यावरच्या खड्ड्यांची सवय असते। खड्डे असतात तरी पण रस्ता पार करत असतो। तर हे खड्डे आहेत, हे खड्डे तर आपण पार करूच, पण जे खड्डे पडले त्या खड्ड्यांचं सुद्धा काय करायचं ते उद्या बघू आपण। ते बघू ही चिंता महत्वाची आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या कोर कमिटीची बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये शिंदे फडणवीस सरकारच्या सद्यस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। तर अमित शहा मुंबईला येणार म्हणजे नक्कीच ते आगामी राजकीय गणितांची मुहूर्तमेढ रोवल्याशिवाय राहणार नाहीत असं आशिष शेलार म्हणाले। टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालंय। मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर चारोटी परिसरातल्या सूर्या नदीवरच्या पुलावर त्यांचा अपघात झाला आणि त्यांची ही मर्सिडीज कार डिव्हायडरला धडकल्यानं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। आणि अपघाताच्या वेळी सायरस मिस्त्री यांची गाडी त्यांची महिला सहकारी चालवत होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। गाडी चालवणारी ही महिला सुद्धा जखमी झाली आहे। अपघाताच्या वेळी गाडीमध्ये 4 जण होते आणि त्यातील 2 जणांचा मृत्यू झाला आहे। उद्योगपती सायरस मिस्त्रींच्या अपघाताचा तपास करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत। डीजीपींशी बोलून सविस्तर तपासाच्या सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीमध्ये 12 आमदारांच्या यादीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे। शिवसेना आणि शिंदे गटातील दसरा मेळाव्याचा वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे। कुणाला परवानगी द्यावी या संभ्रमामध्ये पालिका सुद्धा आहे आणि त्यामुळे जर पालिकेने परवानगी दिली नाही तर ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्ही कोर्टामध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे। आणि यानंतर राजकारणातल्या 9 बातम्या जाणून घेऊयात। शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा पहिला अधिकार उद्धव ठाकरेंचा आहे आणि त्यांना परवानगी मिळावी अशी मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे। 96 वर्षे माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्कला शिवसेनेचा दसरा मेळावा आतापर्यंत पार पडत आलेला आहे आणि मला वाटतं की आता या ठिकाणी उद्धवजींचा हा पहिला अधिकार आहे की त्या ठिकाणी दसरा मेळावा त्यांना घेण्यास परवानगी दिली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी विचारांचा दसरा मेळावा होणार आहे। एकनाथ शिंदेंनी दसरा मेळावा घेण्याचं ठरवलंय आणि याबाबत लवकरच भूमिका ते स्पष्ट करतील असं शिंदे गटाचे नरेश मस्के यांनी म्हटलंय। हा शिवतीर्थावरती जो दसरा मेळावा असणार आहे तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आहे। आमचे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदे साहेब यांनी दसरा मेळावा घेणारच अशी भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे आणि थोड्याच दिवसात ते त्यांची भूमिका स्पष्ट करतील। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजप नेत्यांकडून अफवा पसरवण्याचं काम सुरू आहे आणि सरकार कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतंय असा आरोप पटोलेंनी केला आहे। एक राज्य की या राज्यामध्ये एक सामोपचार आहे आणि त्याच्यामुळे भेट झाली असेल तर त्या भेटीचा अनर्थ लावून भाजप ज्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीच्या अफवा पसरवण्याचं काम भाजपच्या वतीने सुरू आहे। युवासेनेनं भाजपचं बॅनर फाडल्यावरून प्रसाद लाड यांनी शिवसेनेला सणसणीत टोला लगावलाय। आम्ही ठरवलं तर मातोश्री समोरचं बॅनरही फाडू शकतो पण ती आमची संस्कृती नाही असं यावेळी ते म्हणाले।
बॅनर फाडणं ही चिचोरीगिरी हे शिवसेना जी आहे उद्धव ठाकरेची तेच करू शकतात. आम्ही जर बॅनर फाडायचे ठरवले तर आम्ही मातोश्रीच्या बाहेरचे देखील बॅनर फाडू शकतो. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचं बॅनर होतं ते भाजपनं का काढलं याचं उत्तर द्या असं ते म्हणाले. प्रसाद लाडांनी पूर्ण माहिती घ्यायला पाहिजे. तुम्ही मला विचारले तर मी पूर्ण माहिती घेतली. तिथं शिवसेनेचंच बॅनर होतं, ते का काढलं याचं उत्तर त्यांनी पहिलं दिलं पाहिजे. आणि वर पुन्हा आणखीन तुम्ही लावता, त्याचं समर्थन करता. ते समर्थन करताना तुमची भाषा कशी पळवाट असते ती बघा. आम्हाला कमळाबाई म्हणाल तर आम्ही ही पेंग्विन सेनाच म्हणणार असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय. यापुढे कमळाबाई म्हटली तर पेंग्विन सेनेनेच आम्ही उल्लेख करू आणि त्याच्यापेक्षाही भयंकर शब्द आमच्या आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडे आहेत. पळता भुई थोडी होईल, तोंड गप्प केली तर वाचाल, एवढं स्पष्ट सांगतो. आशिष शेलारांच्या टीकेला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय. अल्पबुद्धी असली की असं वागलं जातं, जी काही अक्कल आहे ती फक्त त्यांनाच आहे असं वाटतं, अशी टीकाही त्यांनी केली आहे. अशी आहे ना, अल्पबुद्धी असली असं वागलं जातं. त्यांना वाटतं की आपण फार आपल्याला बुद्धी दिली आहे सगळी. सारं काय आहे अक्कल ती आमच्याकडे आहे. कमळाबाई आज नाही बोलले. वंदनीय शिवसेना प्रमुखांची भाषणं काढा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गणपती दर्शनावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी टोला लगावलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फक्त कुणाच्या तरी घरीच दिसतात, त्यांना सर्वसामान्यांची सेवा करायची नाहीये असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात. जेव्हा त्यांना टीव्हीवर बघते ते कुणाच्या तरी घरी दिसतात आणि जेव्हा मी मंत्रालयात सर्वसामान्य मायबाप जनतेच्या कामासाठी वेळ मागते तेव्हा मला सांगितलं जातं नाही दौऱ्यावर आहेत, इथे तिथे. ठीक आहे, आता म्हणजे मी पुन्हा एकदा वेळ मागितलेली, आता बघूया कधी वेळ मिळते. आणि सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला गोपीचंद पडळकरांनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्यापेक्षा कुणी मोठं झालेलं पवार कुटुंबियांना बघवत नाही आणि हेच त्यांचं खरं दुःख आहे असा टोला पडळकरांनी लगावलाय. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने एका सर्वसामान्य मराठा कुटुंबातला एक एकनाथ शिंदे नावाचा एक चांगला चेहरा आणि जो स्ट्रॉंग निर्णय घेणारा माणूस आहे, हा राज्याचा मुख्यमंत्रीपदी त्यांना विराजमान केलं, हे सगळ्यात मोठं दुखणं पवार कुटुंबियांचं आहे. आणि आता पाहूयात 9 महत्त्वाच्या बातम्या. बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना कार्यकर्त्यांना धमकी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात बोलाल तर चुन के मारेंगे असं वादग्रस्त वक्तव्य गायकवाड यांनी केलंय. और उनकी तरफ से जो भाषा बोली जा रही है कि अंदर अगर हम दरवाजे बंद करते तो सबको पीटा देखते, इनको अभी पता नहीं है शिवसेना संजय गायकवाड़ उनके कार्यकर्ते कितने पागल है. और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भानगड़ करने का प्रयास किया तो चुन के ये लोग मारे जाएंगे, चुन के मारे जाएंगे, गिन के मारे जाएंगे. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आमदार संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर दिलंय. हिम्मत असेल तर संजय गायकवाड यांनी समोरासमोर येऊन लढावं, म्हणजे कुणात किती दम आहे ते कळेल असं आव्हान दानवेंनी दिलंय. मला असं वाटतं शिवसेनेला चुनून आणि गिनून मारणारा अजून जन्माला यायचा आहे. संजय गायकवाड कोण आहे काय, मला असं वाटतं त्याच्यात हिंमत असेल तर भ्याडपणाने न थांबता आमोर समोर यावं. निश्चित चुनतो आणि गिनतो कोण हे दाखवून द्यावं शिवसेने. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यावरून जयंत पाटील यांनी टोलेबाजी केली आहे. महाराष्ट्राच्या गणपतीचे आशीर्वाद घेतल्याशिवाय कुशल होत नाही असं यावेळी ते म्हणाले. महाराष्ट्राच्या गणपतीचा गणरायाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय काही क्षेमकुशल नाही हे त्यांना कळलेलं असल्यामुळे ते महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या गणपतीचा आशीर्वाद घेत आहेत. ही आमच्यासाठी फार चांगली बाब आहे. प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्रींच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केलाय. मिस्त्रींच्या निधनाचं वृत्त ऐकून धक्का बसला. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला अशा भावना त्यांनी व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी सत्ताधारी शिंदे भाजप सरकारवर टीका केली आहे. 50 खोके घेऊन सगळं ओके करून ओरबाडून लाल दिवा आणला अशी टीका त्यांनी केली आहे. वर्षात ज्यांनी ओरबाडून म्हणजे 50 खोके आणि साम दाम दंड भेद सगळं काय नाही ते ओके करून हे जे सरकार ओरबाडून आणलंय त्या मानाने मग उत्साह फक्त लाल दिव्याचाच होता. आपलं सरकार या भाजपच्या बॅनरबाजीवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोरोनामुळे लोकहितासाठीच निर्बंध घातल्यानं सण साजरे करता आले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र केंद्रानेही तशा सूचना राज्यांना दिल्या होत्या असं ते म्हणाले. आमदार अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातला वाद आता नव्या वळणावर पोहोचलाय. मोहोड यांच्यावर एका शिक्षिकेनं छळवणुकीचे आरोप केलेत आणि त्यानंतर वाद आणखी टोकाला गेलाय. मुंबईतील चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळातील कार्यकर्त्यांना एकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मारहाण झाल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे. गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या पक्षाची घोषणा केली आहे. जम्मूमधील भव्य सभेत त्यांनी हिंदुस्थानी या आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली. आणि न्यूज टॉप 9 मध्ये आता मुंबई उपनगरातल्या काही बातम्या पाहूयात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठिकठिकाणी शिंदे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून अमित शहांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आलेत. वरळीमध्ये भाजपचा बॅनर फाडणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप मुंबई सचिव संतोष पांडे यांनी केली आहे. बॅनर फाडण्याच्या कृतीतून समाजात दहशत पसरवण्याचा हेतू असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. मध्य रेल्वेवरील एसी लोकलवरून वाद सुरू आहे आणि तो आणखी पेटण्याची चिन्ह आहेत. साधी लोकल बंद करून एसी लोकल चालू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. मेरे गरीब आदमी को चढ़ने नहीं मिलेगा तो आपके मुंह पे बोलता हूँ कि एसी लोकल भागने नहीं देगी. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिल्लक सेनेच्या पक्षप्रमुखांनी अबू आझमींच्या पक्षाशी युती केली तर नवल वाटणार नाही असा टोला त्यांनी लगावला. शिल्लक सेनेच्या नेत्यांना स्वप्नात पण मनसे आणि राज ठाकरेच दिसू लागल्याचा टोला त्यांनी पेडणेकरांना लगावला. आणि जी लोक दुसऱ्यांचे भोंगे घेऊन वाजवतायत त्यांच्यावर काय प्रतिक्रिया देणार असा पलटवार सचिन अहिर यांनी गजानन काळेंवर केलाय. कुणाचा भोंगा कुणाचा आवाज सर्वांना प्रश्न पडलाय असंही सचिन अहिर म्हणाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. अभिनेता सोनू सूदच्या 5 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. सोनू सूदनं मोठ्या थाटामाटात गणपतीचं विसर्जन केलं. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोळी महिलांनी गणेशोत्सवाच्या 5व्या दिवशी लालबागच्या राजाची वाजत गाजत पारंपरिक पद्धतीनं पूजा केली आहे. मुंबादेवी परिसरात मनसे कार्यकर्त्यानं महिलेला मारहाण केली होती आणि त्या प्रकरणातील 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची 9 सप्टेंबरपर्यंत तळोजा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे. आणि मुंबईनंतर आता पुणे जिल्ह्यातल्या काही बातम्या जाणून घेऊयात. पुण्यामध्ये उड्डाणपुलाच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवाद रंगलाय. सुप्रिया सुळेंनी पाषाणखिंडीतल्या उड्डाणपुलाची पाहणी केली आणि यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुलाचं उद्घाटन केलं. मात्र पुलाच्या बाजूच्या सर्व्हिस रोडचं काम अपूर्ण असल्याचं सांगत भाजपने या उद्घाटनाचा विरोध केलाय. पुण्यातील भोर नगरपालिका शाळेच्या दुरावस्थेबाबत TV9नं बातमी दाखवली होती आणि या बातमीची खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांना शाळेची तातडीनं दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी सहकुटुंब श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे त्यांचा सन्मानही करण्यात आला. पुणे महापालिकेच्या 448 पदांसाठीची मेगा भरतीची परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे. केंद्र उपलब्ध होण्यास अडचणी येत असल्याने ही परीक्षा 2 ते 3 टप्प्यात होणार आहे. पुण्यातील मांजरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी डीबीटी रक्कम 4,500 ऐवजी आता 7,000 करण्यात यावी आणि पूर्वीचं जेवण पूर्ववत करावं अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय.
गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं आज बारामती शहरात हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. तर बारामती शहर आणि परिसरात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे बारामती शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली, त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. पुण्याच्या आंबेगावमधील निरगुडसर गावामध्ये पाळीव श्वानानं प्रसंगावधान दाखवत मालकिणीचा जीव वाचवला. घराच्या अंगणात आलेला साप पाहताच ती महिला खाली पडली, मात्र श्वानानं या सापाला पळवून लावलंय. आणि पिंपरी चिंचवडच्या भोसरीमध्ये गणपती निमित्त पुणे जिल्हा बैलगाडा मालक प्रतिष्ठानच्या वतीनं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. 4 दिवस चालणाऱ्या या बैलगाडा शर्यतीत सर्वपक्षीय नेत्यांनी लाखो रुपयांची बक्षिसं जाहीर केली.